जास्त मदत आम्हाला आज आपल्या सर्वांची लागणार आहे। जे आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये सर्व तरुण मुलं आहात, सर्व चांगले शिकलेले मुलं आहात। आपल्याला सुद्धा माहिती आहे की आजच्या ज्या आपल्या मागण्या आहेत, आरक्षण असेल किंवा बाकी इतर हिंदू नमावली असेल, एम्प्लॉयमेंट, ज्या ज्या वेगळ्या मागण्या आहेत त्या शासन स्तरावर ठेवण्यासाठी आज हा आपण मोर्चा काढलेला आहे। आणि हा मोर्चा इथून निघून कलेक्टर ऑफिसला जाणार आहे आणि तिथे निवेदन देऊन हा मोर्चा समाप्त होणार आहे। जवळपास 25 ते 30 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी व्हायची शक्यता आहे आणि फार मोठा मोर्चा असणार आहे। त्यामुळे आपल्या मदतीची सर्वात जास्त गरज या पोलीस दलाला या ठिकाणी बंदोबस्तामध्ये आहे। तर सर्वांना आमचं आव्हान असणार आहे की आता ऑलरेडी जे मोर्चाचे आयोजक आहेत, जे वेगवेगळ्या तालुक्याचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आमच्या बैठका झाल्या आहेत। सर्वांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलं आहे की अतिशय शांततापूर्ण आणि शिस्तपूर्ण पद्धतीने हा मोर्चा पूर्ण करण्यात येणार आहे। आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी आपली स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे, जेणेकरून जे मोर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येणार आहेत त्यांच्यावर आपलं योग्य ते नियंत्रण राहणार आहे, आपली देखरेख असणार आहे। आणि थोडंफार 99.99% लोक चांगले असतात, परंतु 1% आपण ही शक्यता गृहीत धरायला पाहिजे की काही लोक अचानक काहीतरी वेडेवाकडेपणा करू शकतात किंवा काही वेळेस बाहेरचे लोक मोर्चामध्ये घुसू शकतात, जेणेकरून मोर्चाचं नाव खराब व्हावं, वातावरण खराब व्हावं, काहीतरी चुकीची घोषणाबाजी करू शकतात, दारू पिऊन थोडं काही वेडेवाकडेपणा करू शकतात। तर स्वयंसेवक म्हणून आपण ही आपली पहिली जबाबदारी आहे की जो मोर्चा निघणार आहे तो शांततेच्या मार्गाने निघाला पाहिजे। कोणीही व्यक्ती मोर्चाला काही गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल, काही चुकीची घोषणाबाजी करत असेल, लोकांना चिथावणी देत असेल तर त्याला आपण अटकाव केला पाहिजे। पोलीस म्हणून आम्ही तिथे हस्तक्षेप करणारच, परंतु आम्हाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे। आमची अपेक्षा आहे की आपण स्वयंसेवक आहात, आपण या जिल्ह्यातले स्थानिक आहात, मोर्चेकऱ्यांपैकी आपण एक आहात, आपण त्यांना अधिक ओळखतात, त्यामुळे मोर्चा शांततेने पार पाडायची जबाबदारी आपलीसुद्धा अधिक आहे। त्यामुळे असा कोणी मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर सर्वात पहिली हस्तक्षेप हा स्वयंसेवकांच्या पातळीवर झाला पाहिजे। अशा व्यक्तीला तुम्ही बाजूला काढा, बाजूला काढून त्याला समजावा, जास्त तर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तुम्ही त्याला मोर्चातूनच बाहेर काढून टाका। कारण मोर्चाचा आपला उद्देश आहे की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापुढे ठेवणे, आपले जे काही शक्ती प्रदर्शन आहे ते शासनात दिसले पाहिजे आणि त्याची पूर्ण तयारी आपल्या जे मोर्चाचे आयोजक आहेत, जे नेते आहेत त्यांनी केलेली आहे। कोण भाषण करणार आहे, कोणाला निवेदन द्यायचं आहे, शासनापर्यंत कसा आपला आवाज पोहोचवणार आहे, त्याची पूर्ण तयारी आपल्या आयोजकांनी केलेली आहे। त्यामुळे मोर्चा हा आपला शांतपूर्ण आणि शिस्तीने जितका होणार तितका त्याचा इम्पॅक्ट हा चांगला होणार आहे आणि तितका मेसेज जो आहे आपला, तुमचा जो मेसेज आहे तो चांगल्या पद्धतीने शासनापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे सर्वांकडून मला तुमच्याकडून हमी पाहिजे की मोर्चा शांततेने होण्यामध्ये तुमची सक्रिय हमी पाहिजे। होणार की नाही तुमच्याकडून मोर्चामध्ये मदत? ठीक आहे, काही तुम्हाला मदत लागली, काही अडचण लागली, पूर्ण एरियामध्ये आमचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तुमच्या मदतीला हजर आहे। तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता लागली किंवा तुम्हाला एखादी गोष्ट काही विचारायची आहे, काही सांगायची आहे, आम्ही तुमच्यासोबत पूर्ण रूटवर हजर आहोत। जास्तीत जास्त आपल्या लोकांचे गैरसोय होणार नाही, जे मोर्चाला येत आहेत गाड्यांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे। फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की मोर्चामध्ये तुम्ही पोलीस अधिकारी आणि अंमलदारची भूमिका पार पडतात तीच भूमिका तुम्ही पार पाडली पाहिजे। असं समजा की आजचा मोर्चाची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे, पोलीस अधिकारी अंमलदार कोणीच नाही आहे। आणि हा मोर्चा तुम्ही जेवढे आता 300-400 जे स्वयंसेवक आहेत, हा मोर्चा तुम्हाला एकट्याला यशस्वी करून दाखवायचा आहे। या भूमिकेमध्ये तुम्ही या आणि मोर्चा स्टेडियमपासून मोर्चा आता जो रूट आहे मनोहर चौकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत पूर्ण मोर्चाच्या रूटमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आणि मोर्चा झाल्यावर ज्यावेळेस परतीची मुवमेंट होणार पूर्ण रूटमध्ये आपले स्वयंसेवक हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण विभागून घ्या। असं नको व्हायला की मग सगळे स्वयंसेवक हे स्टेडियमलाच आहेत किंवा सगळे मग मोर्चामध्ये एकाच ठिकाणी आहेत। पूर्ण आपल्याला स्टेडियमपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत पूर्ण मोर्चा आपल्याला कव्हर करायचा आहे, त्याच्यावर नियंत्रण आपल्याला ठेवायचे आहे। तर पूर्ण एरियामध्ये आपण डिवाईड होऊन जा, काही लोक स्टेडियमला थांबा, काही लोक मागच्या भागात, पुढच्या भागात मोर्चासोबत, काही कलेक्टर ऑफिसला। अशा प्रकारे आपण आपापल्या जबाबदाऱ्या विभागून घ्या आणि संपूर्ण मोर्चामध्ये आपले योग्य ते आम्हाला मदत आणि सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सहकार्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद। थँक्यू।